तिकडे चिखलदऱ्यात पर्यटकांची तुफान गर्दी झाली। फेसळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। प्रमुख पर्यटन स्थळांवर पर्यटकांचा उत्साह दिसून आला। अमरावतीमध्ये मागील काही दिवसांपासून मेळघाटच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली। त्यामुळे विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा भागात पर्यटकांनी हजेरी लावली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेंद्र कुमार आकोडे यांनी। अमरावती जिल्ह्यातील विदर्भाचं नंदनवन संबोधल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये सध्या आल्हाददायक आणि विहंगमय असं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। गेले 2 दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणानं चिखलदऱ्याचं वातावरण जर बघितलं तर अत्यंत जादू किमया या ठिकाणी झाल्याची दिसते। संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये जर बघितलं तर धुक्याची चादर या ठिकाणी पसरलेली दिसते आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी या अशा वातावरणात आनंद घेण्यासाठी येत असं आपण बघू शकतो। या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये या सकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणात धुकं या ठिकाणी तयार झालेलं आहे। एकंदरीत जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इथे आनंद घेण्यासाठी येत असतात। सध्या या वातावरणामध्ये संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांची गर्दी देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। विदर्भाचं नंदनवन, विदर्भाचा काश्मीर या चिखलदऱ्याला संबोधलं जातं। जर बघितलं जणू काही स्वर्गच या चिखलदऱ्यामध्ये अवतरला काय असं या ठिकाणी वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आणि पर्यटकांची गर्दी देखील या ठिकाणी वाढलेली आहे। नेमकं पर्यटक काय म्हणतात, पर्यटकांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण जाणून घेणार आहोत। पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत। काय सांगाल तुम्ही या चिखलदऱ्यामध्ये वातावरण बघून तुम्हाला काय वाटत इथले पाहून? खूप छान वाटत आहे। म्हणजे खूपच सुंदर असं पूर्ण ढग खाली आले आहे आणि खूप म्हणजे असं नेचर सोबत राहायला असं खूप छान वाटत आहे। काय सांगाल याबद्दल? हे विस्मरणीय आहे आमच्यासाठी। पहिल्यांदा आलो आम्ही या वातावरणात आणि पहिल्यांदा असं खूपच आनंदी वातावरण झालेलं आहे आणि लोकांनी यावं आणि इथे बघावं की काय आनंद पसरलेला आहे इथे। संपूर्ण चिखलदऱ्यामध्ये विहंगमय दृश्य आहे। काय भावना आहेत तुमच्या? अरे इतकं छान वाटतंय की आम्ही तर नागपूर मला किती गरमी होती आता अमरावती नागपूर आणि आता सडनली एकदम पाहिलं इथे। म्हटलं चला गरमीतून मुक्तता व्हायसाठी इथे यावं। तर खरंच सगळ्यांना आवाहन करेल मी की सगळेजण इथे या। वातावरण खूप छान झालंय, आल्हाददायक झालेलं आहे, थंड झालेलं आहे, आभाळ पूर्ण खाली आलेलं आहे जमिनीवर। सुरेंद्र कुमार आकोडे, जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती।